सारखाच HMPV या विषाणूची लागण झालेली काही रुग्ण भारतात आढळले. असे असले तरी कोणीच घाबरण्याचे कारण नाही. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा. ताप, सर्दी, खोकला आल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधून मार्गदर्शन घ्यावे. तसेच महानगरपालिकेच्या आपल्या जवळील शहरी आरोग्य केंद्र, आरोग्य वर्धिनी केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी यांना दाखवून औषधोपचार करावा, असे डॉक्टर विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, महानगरपालिका यांनी जाहीर आवाहन केले आहे. ह्या भारत देशामध्ये ह्युमन मेटान्यूरोव्हायरस HMPV म्हणून ओळखला जाणारा विषाणू संपूर्ण देशामध्ये पसरलेला आहे आणि ह्या विषाणूला घाबरण्याची कोणतीही काळजी करू नका. कारण अमरावतीच्या महानगरपालिका आता सज्ज झालेली आहे. अमरावतीच्या महानगरपालिकेच्या वतीनं संपूर्ण आरोग्य केंद्रामध्ये सर्व आशा वर्कर घरोघरी फिरून सापाचा सर्वे करत आहेत आणि ह्या जनतेला आवाहन करत आहोत की आपण सार्वजनिक ठिकाणी जात असताना आपल्या तोंडाला मास्क लावावे. घरी कुठे जेवण करत असताना, कुठे हाताळत असताना स्वतः हात धुवून, स्वच्छ हात धुवून सॅनिटायझर हात धुवावे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आणि सोशल डिस्टन्सिंग वापरावी. आणि याच्यामध्ये जर सर्दी, खोकला, ताप जर कोणाला झाला असेल तर त्यांनी तात्काळ आपल्या अमरावती शहरातील 13 आरोग्य केंद्र आहेत आणि 17 आरोग्यवर्धन केंद्र आहेत. त्या आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधून औषधोपचार करावा आणि स्वतःही कोणी आपला सेल्फ मेडिकेशन घेऊ नये. आमच्या आरोग्याच्या वतीने महानगरपालिकेचे आयुक्त माननीय सचिनजी कलंत्री साहेब, तसेच अतिरिक्त आयुक्त शिल्पाजी नाईक, मेघनाजी वासनकर, तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांनी जनतेला जाहीर आवाहन केलेले आहे की कुठेही बाहेर जात असताना मास्क वापरावे आणि हात स्वच्छ करावे, हात स्वच्छ धुवावे आणि कुठे कुठे सर्दी, खोकला, ताप असेल त्यांनी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. आणि मी स्वतः साथरोग अधिकारी, वैद्यकीय अधिकारी म्हणून आपल्या सर्व अमरावती शहरात जनतेला जाहीर विनंती करतो की आपण सोशल डिस्टन्सिंग वापरून, मास्क वापरून ह्या विषाणूला न घाबरता याच्याशी लढा देऊन या विषाणूशी आपण जिंकू शकतो आणि ह्यामध्ये घाबरण्याची कोणतीही कारण नाही आहे. अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती.